नमस्कार मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2024-25 आता लवकरच सुरू होणार आहे आणि त्या अंतर्गत आपल्या शाळेवरची जी महत्त्वाची योजना आहे शालेय पोषण आहार योजना, त्याचा एक महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर थंबनेल बघून आपल्या लक्षात आलेलं असेल, शालेय पोषण आहार अंतर्गत महत्त्वाचे अपडेट असणार आहे। शालेय पोषण आहाराचा जो मेनू असणार आहे पीएम पोषण अंतर्गत सन 2024-25 साठी मेनू तक्ता व प्रमाण किती असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मिश्रम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे शालेय पोषण आहाराची। शालेय पोषण आहार अंतर्गत सन 2024-25 करिता कोणता मेनू असणार आहे, कशा पद्धतीचा असणार आहे आणि धान्यादी प्रमाण कशा पद्धतीचं असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, शालेय पोषण आहार संदर्भात अत्यंत ही महत्त्वाची अपडेट असणार आहे, कारण आपल्या शाळेवरची सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे शालेय पोषण आहार योजना आणि त्या अंतर्गत आपल्याला सन 2024-25 करिता कशा पद्धतीचा मेनू असणार आहे, पाककृती मेनू आणि धान्यादी प्रमाण कसं असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती या पत्रामध्ये दिलेली आहे। तर बघा, प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व विषय बघा। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सन 2024-25 करिता शालेय पोषण आहाराचा मेनू पाककृती वापरण्याबाबत तर महत्त्वाचा विषय धरून हे पत्र काढलेलं आहे आणि संदर्भ दिलेले आहे शासनाकडील पत्रांचे। तर सरळ आपण आता या पत्राची सविस्तर माहिती जाणून घेऊ। तर बघा, उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये कळवण्यात येते की प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सन 2024-25 करिता माहे 1 जुलै 2024 पासून शालेय पोषण आहार देण्याकरिता खालील पाककृती ठरविण्यात येत आहे। तर बघा, दिवसवार ठरवलेला मेनू इथे दिलेला आहे। सोमवार आहे तूर डाळ किंवा मसूर डाळ किंवा मूग डाळ वरण भात। त्यानंतर मंगळवारचा आहे वाटाणा, हरभरा, चना, अख्खा मूग, उसळ व भात। त्यानंतर बुधवारचा असणार आहे मटकी, चवडी, हरभरा, चना, उसळ, भात। मटकी किंवा चवडी किंवा हरभरा याचं उसळ आणि भात असणार आहे। त्यानंतर गुरुवारचं असणार आहे तूर डाळ किंवा मसूर डाळ किंवा मूग डाळ याचं वरण भात। त्यानंतर शुक्रवारचं असणार आहे वाटाणा किंवा हरभरा, चना, अख्खा मूग, उसळ व भात। त्यानंतर शनिवारचं असणार आहे मटकी किंवा चवडी किंवा हरभरा, चना, उसळ व भात। त्यानंतर बघा, इथे काही सूचना दिलेली आहे। आठवड्यातून 1 दिवस पूरक आहार देणे गरजेचे आहे। त्यात अंडी, केळी, राजगिरा लाडू, बिस्किट, गुड चना, शेंगदाणे यापैकी कोणतेही एक देण्यात यावे। वरील बाबींचा खर्च इंधन भाजीपाला खर्चामधून करायचा आहे, यासाठी वेगळी तरतूद मिळणार नाही। तर अत्यंत महत्त्वाचं मित्रांनो हे अपडेट असणार आहे शालेय पोषण आहार अंतर्गत आपल्याला सन 2024-25 करिता जो मेनू द्यायचा आहे तो अशा पद्धतीचा असणार आहे। आणि मित्रांनो, यामध्ये जे आपण धान्यादी माल वापरतो तो धान्यादी माल कशा पद्धतीचा वापरायचा आहे, त्याचं प्रमाण कसं असणार आहे ते सुद्धा आपण बघणार जोडलेलं आहे। यामध्ये बघा, प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व विषय बघा यामध्ये दिलेले आहे। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सन 2024-25 करिता प्रमाणाचा तक्ता। तर संदर्भ दिलेले आहे शासनाकडील पत्रांचे आणि बघा, सरळ आपण आता तो जे प्रमाण आहे ते बघणार आहोत। तर बघा, जिल्ह्यात सर्व सन 2024-25 साठी पाककृती निश्चित करण्यात आलेली आहे। संदर्भ 2 नुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सन 2024-25 साठी पुरवठादार। तर मित्रांनो, हे जे पत्र आहे हे आमच्या जिल्ह्यासाठी काढण्यात आलेलं आहे, परंतु संपूर्ण राज्यामध्ये अशाच पद्धतीचं हे जे प्रमाण असणार आहे हे सारखंच असणार आहे। तर बघा, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी। तर बघा, इथे जे प्रमाण आहे ते साहित्याचं नाव आहे। त्यानंतर इयत्ता 1 ते 5वी साठी किती प्रमाण असणार आहे आणि 6वी ते 8वी साठी, कारण वेगवेगळे प्रमाण असते हे आपल्या सर्वांना माहित आहे। तर बघा, तांदळाचं जे प्रमाण आहे इयत्ता 1ली ते 5वी साठी 100 ग्रॅम प्रति विद्यार्थी असणार आहे आणि 6वी ते 8वी साठी 150 ग्रॅम असणार आहे। त्यानंतर मूग डाळ जे आहे ते 20 ग्रॅम प्रति विद्यार्थी असणार आहे 1 ते 5 साठी, 6 ते 8 साठी 30 ग्रॅम असणार आहे। त्यानंतर मसूर डाळ जी आहे 20 ग्रॅम 1 ते 5 साठी असणार आहे, 30 ग्रॅम प्रति विद्यार्थी 6 ते 8 साठी असणार आहे। तूर डाळ जी आहे ते 20 ग्रॅम प्रति विद्यार्थी 1 ते 5 साठी आणि 30 ग्रॅम 6 ते 8 साठी। हरभरा चना जो आहे तो सुद्धा 20 ग्रॅम आणि 6 ते 8 साठी 30 ग्रॅम। त्यानंतर वाटाणा सुद्धा 20 ग्रॅम आणि 6 ते 8 साठी 30 ग्रॅम। चवडी, मटकी, मूग हे सुद्धा 20 ग्रॅम असणार आहे 1 ते 5 साठी आणि 30 ग्रॅम 6 ते 8 साठी प्रति विद्यार्थी असणार आहे। त्यानंतर तेल जे आहे ते
5 ग्रॅम असणार आहे 1 ते 5 साठी प्रति विद्यार्थी आणि 6 ते 8 साठी ते असणार आहे 7.5 ग्रॅम। त्यानंतर कांदा लसूण मसाला जो आहे तो 20 मिलीग्रॅम असणार आहे 1 ते 5 साठी प्रति विद्यार्थी आणि 30 मिलीग्रॅम असणार आहे 6 ते 8 साठी प्रति विद्यार्थी। हळद पावडर जी आहे ॲग्मार्क ती असणार आहे 20 मिलीग्रॅम 1 ते 5 साठी प्रति विद्यार्थी आणि 30 मिलीग्रॅम 6 ते 8 साठी प्रति विद्यार्थी। त्यानंतर मीठ जे आहे ते असणार आहे 2 ग्रॅम 1 ते 5 साठी प्रति विद्यार्थी आणि 6 ते 8 साठी ते जे असणार आहे ते 2.5 ग्रॅम असणार आहे। त्यानंतर मिरची पावडर जो आहे तो 2 ग्रॅम प्रति विद्यार्थी असणार आहे 1 ते 5 साठी आणि 2.65 ग्रॅम असणार आहे 6 ते 8 साठी। त्यानंतर मोहरी जे आहे ते 20 मिलीग्रॅम असणार आहे 1 ते 5 साठी आणि 30 मिलीग्रॅम असणार आहे 6 ते 8 साठी प्रति विद्यार्थी। त्यानंतर गरम मसाला जो आहे तो 20 मिलीग्रॅम 1 ते 5 साठी प्रति विद्यार्थी आणि 30 मिलीग्रॅम 6 ते 8 साठी प्रति विद्यार्थी आणि जिरं जे आहे ते 20 मिलीग्रॅम प्रति विद्यार्थी 1 ते 5 साठी आणि 30 मिलीग्रॅम प्रति विद्यार्थी 6 ते 8 साठी। तर मित्रांनो शालेय पोषण आहार अंतर्गत आता लवकरच आपलं शैक्षणिक सत्र जे आहे 2024-25 हे सुरू होणार आहे आणि लगेच आपल्याला पहिल्या दिवसापासून शालेय पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना द्यायचा असतो। तर त्या संदर्भात आपल्याला कशा पद्धतीचं प्रमाण असणार आहे धान्यादी मालाचं आणि सोबतच आपला मेनू कसा असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती या पत्राच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेली आहे। तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती असणार आहे शालेय पोषण आहाराची महत्त्वाची अपडेट असणार आहे। अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल। मित्रांनो या पत्राची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या marathishara.com या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद।